अलकाज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला कच्च्या कैरीचं शॉर्टकट एक लोणचं बनवून दाखवणार आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। बघू शकता हे छोट्या छोट्या कैरी घेतला आहे, असं कट करून घ्यायचं आहे कैरीला। कैरीची कोय काढून सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा मी कैरी धुवून घेतले होते, म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला कट करून दाखवणार आहे। हे बघू शकता, असं सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला। एकदम ही झटपट रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खायला पण एकदम टेस्टी आहे। भाकरीसोबत, डाळ भात त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। झटपटचं लोणचं हे बघा, हे असं सगळं त्याच्यातली कोय काढून घ्यायची आहे, म्हणजे आपलं हे झटपट होणारं लोणचं कडू होणार नाही, कडसर होणार नाही। कोयमुळं ना कधी कधी कडसर होऊ शकते लोणचं। हे बघू शकता, असं आपल्याला पातळ पातळसं सगळंसं कट करून घ्यायचं आहे। मी सगळं कट करून दाखवत आहे तुम्हाला। तुम्ही तुमच्या पद्धतीनं 4 भाग किंवा असं लांब पण कापू शकता। मी असं लांब लांबच कापून घेत आहे। हे बघा, हे झालं आपलं सगळं कट झालं आहे। एक अशी मोठीशी प्लेट घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, पहिल्यांदा आपल्याला आवडीनुसार मीठ टाकायचं आहे, लाल तिखट, हळद आणि चम्मचभर तेल टाकायचं आहे। हे तेल पण तुमच्या आवडीनुसार, नाही टाकलं तरी पण चालेल। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम झटपट भन्नाट होणारी रेसिपी आहे। कैरीचं झटपट लोणचं, कच्च्या कैरीचं लोणचं असं म्हणतात त्याला। जर आपल्याला जास्त लोणचं आवडत असेल खायला तर ही तुम्ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा। हे बघू शकता कसलं मस्त एकदम लोणचं झालं आहे। झटपट होणारी रेसिपी आहे, असं पण नाही की किती वेळ लागणार, कसं करणार असं पण नाही। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। हे बघा, कच्च्या कैरीचं लोणचं नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।